हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर. आणि आता घरातील सगळी कामं आवरून झालेली आहेत. आज मिस्टर घरामध्ये आहेत, त्यांना सुट्टी आहे. तर आज मी शॉपवर जाऊन थोडं मटेरियल जे काय आहे त्यातलं थोडं परत घेऊन येणार आहे, जे काय खराब होते वगैरे ते. आणि त्याच्यानंतर येता येता बघू जरा आंबे वगैरे कुठे मिळाले तर घेऊन येणार. तर चला निघूया, शेअर करते तुमच्याशी. तर फ्रेंड्स, आम्ही पोहोचलेलो आहोत कोल्हापूरच्या होलसेल मार्केटमध्ये. तर या ठिकाणाला म्हणतात मार्केट यार्ड. तर या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जे काही मोठ्या प्रमाणात जी खरेदी केली जाते होलसेलमध्ये, तर इथे सगळ्या प्रकारच्या म्हणजे भाज्या असोत किंवा कांदे बटाटे असो, फळं असो, तर या ठिकाणी होलसेल विक्री केली जाते. आणि जे छोटे छोटे विक्रेते आहेत ते इथून खरेदी करतात आणि रिटेलमध्ये मग बाहेर विकण्यासाठी माल घेऊन जातात. तर आम्ही आंबा घ्यायचा असेल तर नेहमी दरवर्षी इथेच येतो. आणि इथे कसं बरं पडतं आपल्याला, थोडं एका वेळेस आम्ही जास्त प्रमाणात जरा आंबे खरेदी करतो आणि त्यामुळे आपल्याला रेट पण चांगला मिळतो कमी करून. तर अशासाठी आम्ही इथेच दरवर्षी आंबा घ्यायला इथेच येतो. तर एक दोन असे ओळखीचे देखील आहेत तिथे, तिथे देखील आम्ही चौकशी करतो. पसंत नाही पडलं तर मग दुसऱ्या ठिकाणी घेतो. तर अशा पद्धतीने आम्ही बघत होतो सगळीकडे, थोडं म्हणजे बघितले आंबे, त्याचे दर बघितले. तर मी मिस्टरांना सारखी सांगत होते, हा चांगला आहे बघा, हा चांगला आहे. पण त्यांना ते काही पटत नव्हतं. त्यांना म्हणजे आंबा असा हवा होता की म्हणजे नाही का अगदी गोड, म्हणजे तो दिसायला वरून जो आपल्याला फ्रेश दिसतो, म्हणजे कलर वगैरे असा टवटवीत दिसतो, तर तो आंबा म्हणजे खाण्यासाठी इतका गोड नसतो. पण ज्या आंब्याची साल असते ना, ती अशी सुरकुत्या पडल्यासारखी असते आणि वासावरून देखील आपल्याला कळते की वास घेतल्यानंतर असा छान गोड वास येतो. तर असा आंबा त्यांना पाहिजे होता. म्हणून आम्ही बरीच दुकानं फिरलो. त्याच्यानंतर एका ठिकाणी आलो. ह्या मावशींकडून आम्ही मागच्या वर्षी घेतलेला आंबा, तर त्यावेळेला देखील आम्हाला छान मिळालेला. पण इथं म्हणजे दरामध्ये थोडं प्रॉब्लेम झाला. त्यांना आम्ही जो दर मागितला तो त्यांनी कमी करून दिला नाही. त्यामुळे आम्ही इथं पेटी घ्यायचं कॅन्सल केलं. त्याच्यानंतर पलीकडच्याच बाजूला एक दादा बसलेले आहेत बघा, पेटी भरतायत. तर त्यांच्याकडे आम्ही बघितलं, तर त्यामध्ये तो जसा आंबा आम्हाला हवा होता त्या पद्धतीचा आंबा त्यांच्याकडे होता. त्यामुळे आम्ही तिथं घेणं पसंत केलं आणि थोडे रेट बार्गेनिंग केलं, थोडे रेट कमी करून मागितलं. एक दोन वेळेस ते पहिल्यांदा नाही म्हटले. तर त्याच्यानंतर आम्ही परत निघालो. पण परत परत त्यांनी बोलवून घेतला आणि 1000मध्ये आम्हाला 5 डझन आंबे मिळाले. तर हे बघा, अशा पद्धतीने आंबा बघू शकता तुम्ही. वरची जी साल असते ती अशी पूर्ण पिवळी झालेली आहे, असं सुरकुत्या आलेले आहेत. तर वास पण याचा गोड येतो. तर अशा पद्धतीचे आंबे असतात ते खरोखर खायला चांगले असतात, कोकणातले असतात. आणि जे वरूनच फक्त आपल्याला छान दिसतात ते खाण्यासाठी इतके गोडसर नसतात. तर अशा पद्धतीने आम्ही आंबे जास्त प्रमाणात आणतो, कारण मुलांना आंबे खूप आवडतात. ते अगदी दिवसातून कधी त्यांच्या मनात येईल तेव्हा ते आंबा घेतात आणि खातात. त्यामुळे आम्ही जरा जास्तच 5-6 डझन आंबे एकदम घेऊन आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने छान आंबे मिळाले आम्हाला आणि दर पण अगदी व्यवस्थित आमच्या बजेटमध्ये आम्हाला मिळाला. तर आता आपण याचा छान असा आमरसपुरीचा बेत करणार आहोत. तर त्याची रेसिपी देखील शेअर करते. तर इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत आणि आता मला याचा गर काढून घ्यायचा आहे. तर यासाठी मी एक तुम्हाला छान ट्रिक सांगते की आंबा घेतल्यानंतर ना त्याला असा चाकूने कट मारायचा सगळ्या बाजूनी थोड्या थोड्या अंतरावर, जेणेकरून आपल्याला ती साल आहे ती व्यवस्थित काढता येईल. कारण कसं असतं, आंबाची जी साल असते तर ती साल काढल्यानंतर त्याला अजिबात गर लागलेला नसतो आणि परत आपल्याला ते सालीचा वगैरे गर काढत बसण्याची काहीच झंझट करावी लागत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही कट मारून घेतलात सगळ्या बाजूनी थोड्या थोड्या अंतरावर आणि त्याच्यानंतर तुम्ही असं छान तर आंबा सोलायचा अशा पद्धतीने मी दाखवते तसं. तर ते बघा, सोलत असताना तुम्ही साल बघा, अगदी फक्त साल निघते, अजिबात त्याला गर वगैरे नसतो. तर अशा पद्धतीने तुम्ही आंबा जर सोललात तर तुम्हाला म्हणजे जो जो गर आहे आंब्याचा तो व्यवस्थित तुम्हाला चाकूने फक्त काढावा लागतो. बाकी साल वगैरे जी आहे ती
आंब्याचा गर लागून किंवा नाही का वेस्ट वगैरे होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा अशी पद्धत आणि छान असा आंब्याचा गर आपण काढून घेऊया. तर इथे बघा मी पूर्ण साल काढलेली आहे आणि छान आता आपण असं जे आंब्याचा गर आहे तो चाकूने एकदम व्यवस्थितपणे आपल्याला पूर्ण जी आपली आतमधली कोय आहे ना त्याचा सगळा जो गर आहे तो अगदी व्यवस्थित काढता येतो. कोणत्याही प्रकारे वेस्ट काहीच होत नाही आणि चाकूने असं छान सोलल्यासारखं जर केलं तर तो गर अगदी व्यवस्थित निघतो. तर अशा पद्धतीने मी सगळ्या आंब्यांचा गर काढून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर इथे बघा मी 4 आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे. आता हा गर आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. तर यासाठी मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हा सगळा गर घालून घेऊयात आणि यामध्ये थोडीशी आपण साखर देखील टाकणार आहोत. कारण कसं आहे ह्याला गोडसरपणा असतो पण साखर घातल्यामुळे त्याचा जो स्वीटनेस आहे ना तो छान कंटिन्यू राहतो. तर यामुळे यामध्ये थोडे आपण साखर पण घालून घ्यायची आहे आणि आमच्या घरामध्ये म्हणजे गोड खाणाऱ्या व्यक्ती आहेत त्यामुळे जास्त जरा गोड लागतं. तर म्हणून मी साखर ॲड केली आणि याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालायचं जेणेकरून हे मिक्सचर छान असं वाटलं जाईल. तर आपण जास्त पातळ बनवायचं नाही आहे, अगदी थिक बनवायचा. म्हणजे आम्हाला तर तशा पद्धतीनेच आवडतो म्हणून मी अगदी घट्टसर बनवते. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छान अशी क्रीमी पेस्ट तयार झालेली आहे. तर ती एका मी बाउलमध्ये काढून घेते आणि आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे वेलदोड्याची पावडर म्हणजे वेलदोड्याची पूड. तर त्याचा वास इतका छान असतो ना आणि आम्हाला अशाच पद्धतीने बनवलेला आमरस आवडतो. तर मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपली पुऱ्यांची तयारी चालू आहे. तर आता इथे मी अशी छान एक चपाती लाटून घेतलेली आहे. पण ही अशी अगदी चपातीचा गोळा मोठा घ्यायचा आणि एकदम पातळ किंवा एकदम जाड अशी लाटायची नाही, मीडियममध्येच लाटून घ्यायची. आणि इथे मी एक वाटी घेते आणि त्याने असं छाप पाडून घेते की अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं की आपल्या पुऱ्या एका वेळेस 4-5 पुऱ्या तयार होतात आणि एक एक छोटा गोळा लाटून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने पटकन होतं. तर इथे माझं तेल तापलेलं आहे. आपण छान आता पुऱ्या तळून घेऊयात. आपल्या पुऱ्या अगदी टमटम फुगलेल्या आहेत बघू शकता तुम्ही. आता तेल चांगलं तापलं की पुऱ्या देखील छान फुगतात. तर हे बघा छान आपला पुऱ्या आणि काय म्हणतो आमरस पुरीचा बेत मस्त चालू आहे. तर इथे माझ्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तळून. तर आजचा डिनर तयार झालेला आहे. या तुम्ही पण आमरस पुरी खायला. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.